मित्रांनो, हरे कृष्ण, रामकृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण भगवद्गीतेतील काही नॉलेज मिळवणार आहेत. तर नॉलेज असं आहे की जीवन जगत असताना अनेक वेळा आपल्याला जर काही प्रश्न पडत असतील आणि त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला जर मिळत नसतील, जीवनामध्ये अनेक संकटं येतात, संघर्ष करतो आपण, समस्या येतात, अडचणी येतात, विघ्न येतात, अचानक एखादी आपत्ती येते, आपल्यासमोर आव्हानं येतात आणि मग त्या आव्हानासमोर, आपत्तीसमोर, अडचणीसमोर, समस्यासमोर आपण त्या दुःखासमोर विचलित होऊन जातो. आणि विचलित झाल्यानंतर आपल्याला कोणी मार्गदर्शक भेटत नाही, कोणी सल्लागार भेटत नाही. त्या दुःखातून, त्या अडचणीतून, त्या समस्यातून, त्या आव्हानातून, त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी कोणी आपल्याला मार्गदर्शक भेटत नाही. आणि म्हणून आपल्याला जीवनामध्ये जीवन जगत असताना जर संकट येत असतील, संघर्ष होत असेल, समस्या येत असतील, अडचणी येत असतील, दुःख येत असेल, गरिबीत असू, तर आपल्याला फक्त एकच असा मार्ग आहे. ते मार्ग म्हणजे श्रीमद भगवद्गीता आपल्याला त्याच्यातून मुक्त करू शकते, मोकळी करू शकते. त्या संघर्षातून, त्या दुःखातून, त्या अडचणीतून, त्या समस्यातून, त्या आव्हानातून कोण मोकळं करू शकतं? तर फक्त श्रीमद भगवद्गीता मोकळी करू शकते. कारण काय असतं, अर्जुनाला सुद्धा पहिला अध्यायामध्ये विषाद झाला होता, दुःख झालं होतं की आता मी यांच्या पुढं कसं युद्ध करू. परंतु दुःख झाल्याच्या नंतर शेवटच्या 18व्या अध्यायामध्ये त्यांना मोक्ष मिळाला, मोक्षाची प्राप्ती झाली, ते मुक्ती मिळाली, त्यांना दुःखातून मुक्ती मिळाली. म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं जर दुःखातून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला श्रीमद भगवद्गीता हातात घ्यावं लागेल. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेचं एक तरी पान आपण दररोज वाचलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे, वेदाध्ययन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. त्या पानाचं एक एक पान जरी आपण 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, आपलं जीवन सुखी, समृद्ध, यशस्वी, सुरळीत, वेगवान आणि एकदम आकर्षक जीवन, लक्झरियस लाईफ आपण जगू शकतो. कारण कोणतंही पुस्तक आपण वाचलं नाही जीवनामध्ये जीवन जगत असताना, काहीच गरज नाही. फक्त एक गीता जरी आपण वाचली तरी आपल्याला खूप नॉलेज, ज्ञान आणि सफलता मिळते. 100% मिळते म्हणजे मिळते. मित्रांनो, माझं उदाहरण आहे स्वतःच. मी पहिले इम्प्लिमेंट केलं, आत्मसात केलं, आचरणात आणली ती गीता आणि जीवन बदलून गेलं मित्रांनो ह्या गीतेमुळं. म्हणून आपल्याला जीवन जगत असताना कंटिन्यू 2 प्रकृती आहेत पहा. एक आध्यात्मिक प्रकृती आहे आणि एक भौतिक प्रकृती आहे. आपण या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर 3 गुणांनी युक्त होतो. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. या 3 गुणांनी युक्त होतो. या 3 गुणांनी बांधला जातो. जो गुण आपल्यामध्ये श्रेष्ठ असेल, जो गुण आपल्यामध्ये वाढीस लागलेला असेल, तसं आपण वागत असतो. रजोगुण वाढत असेल तर आपल्याला कितीही मिळालं तरी संतुष्टी होत नाही. आपण इंद्रिय तृप्तीच्या मागे धावतो. आपल्याला कंटिन्यू आपल्याला एखाद्या आलिशान श्रीमंती जरी मिळाली, आलिशान घर मिळालं, धन मिळालं, दौलत मिळाली, सत्ता मिळाली, पैसा मिळाला, तरी आपण त्याच्यामध्ये संतुष्ट होत नाहीत. रजोगुण जर आपल्याकडे असेल तर आपण कंटिन्यू ते मृगजळासारखं धावत राहतो. हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, म्हणजे आपली संतुष्टी आणि आपली तृप्ती होत नाही रजोगुणामध्ये. आपल्यामध्ये जर सत्वगुण वाढला तर आपण एकदम संयमी राहतो, शांत राहतो, विनम्र राहतो, प्रामाणिक राहतो, लीन राहतो, हिंसा करत नाही, निर्भय राहतो, उत्साही राहतो,
सर्व जीवांच्या ठाई प्रेमभाव आपल्यामध्ये असतो आणि तो सत्वगुण आपल्याला सुखाने बांधतो, सुखकारक असतो सत्वगुण. आपण निर्भयी, उत्साही, तेजस्वी राहतो. सत्वगुणामध्ये कुणाला दुःख देत नाहीत, हिंसा करत नाहीत, कुकर्म करत नाहीत, दुष्कर्म करत नाहीत. तर आपण सर्व प्राणीमात्रावर दया करतो, सर्वांच्यामध्ये भगवंत पाहतो. सर्वांच्यामध्ये श्रीकृष्ण भगवंत उपस्थित आहेत, परमात्मा उपस्थित आहेत, या दृष्टीने आपण पाहतो. समचित्ताने, समदृष्टीने. सुख आलं, दुःख आलं, यश आलं, अपयश आलं, हानी झाली, लाभ आला, जय मिळाला, पराजय मिळाला, गरिबी आली, श्रीमंती आली, दुःख आलं, सुख आलं, तरी याच्यामध्ये समदृष्टीने, समभावाने पाहतो. कधी सत्वगुणामध्ये असल्याच्या नंतर. तो सत्वगुण जर आपल्यामध्ये वाढीस लागला तर, आणि रजोगुण जर आणि तमोगुण जर आपल्यामध्ये वाढीस लागला तर आपण कसं राहतो? तमोगुण वाढीस लागला तर आपण कंटिन्यू दुसऱ्याची निंदा करतो, तिरस्कार करतो, घृणा करतो, द्वेष करतो, टीका करतो, टवाळी करतो, निंदा करतो, मत्सर करतो, उपहास करतो, चेष्टा करतो, दुसऱ्याला दुःखच देतो. दुसऱ्याला दुःख मिळालं म्हणजे राक्षसी प्रवृत्ती आणि आसुरी प्रवृत्तीसारखा आपल्याला आनंद मिळतो. आपण जर तमोगुणामध्ये असेल तर आपण आळसी बनतो, निद्रिस्त बनतो, झोपाळू बनतो, भयग्रस्त असतो, मैथून जास्त करतो, आळशी जास्त असतो, आपण आहार जास्त घेतो तमोगुणामध्ये, राक्षसासारखा, आसुरासारखा. म्हणून आपल्यामध्ये जर तमोगुण वाढलं तर हे गुण आपल्याला पाहण्यास मिळतात, हे वाढीस लागतात. म्हणून भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर 3 गुणांनी युक्त होतो. म्हणून आपल्यामध्ये सत्वगुण वाढीस लागला पाहिजे. रजोगुण आणि तमोगुणाचा त्याग आपण केला पाहिजे, हळूहळू हळूहळू. ही गीता सांगते. म्हणून जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ह्या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर हे आपल्याला पीडा देत असतात. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ह्या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला व्याधी देत असतात, पीडा देत असतात शरीराला. आणि मग सुखदुःख आपल्याला कशापासून तयार होतं? तर आपल्याला इंद्रियाला होणाऱ्या जाणीवेपासून सुखदुःख निर्माण होत असतं. आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत, आपले जे कर्म इंद्रिय आहेत, मनबुद्धी, अहंकार, हे जे आपले इंद्रिय आहेत, या इंद्रियाला होणाऱ्या जाणीवेपासून आपल्याला सुख दुःख निर्माण होत असतं मित्रांनो. म्हणून या भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्यानंतर जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी हे आपल्याकडे येणारच आहे. परंतु आपण जर आध्यात्मिक प्रकृतीमध्ये राहिलं, इथंसुद्धा आध्यात्मिक प्रकृतीमध्ये राहता येतं, 2 प्रकृती आहेत. आध्यात्मिक प्रकृतीमध्ये राहिलं तर आपण एक भगवंताचे पार्षद बनतो. आपल्याला माहिती असतं ही शरीराला पीडा आहेत. मन माझं शत्रूसारखं काम करतं की मित्रासारखं काम करतं हे आपल्याला कळतं. आपण कृष्ण भावनाभावित होऊन त्या परमात्म्याला, कारण आपल्याला माहिती असतं की मी भगवंताचा अंश आहे. मी अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश याच्यापासून, या पंचतत्वापासून मी बनलेलो आहे. जेव्हा आपल्याला आध्यात्मिक देहामध्ये, आपण आध्यात्मिक प्रकृतीमध्ये आपण ज्यावेळेस स्थिर होतो, स्थितप्रज्ञ होतो, योगी बनतो मनाने, त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण भौतिक प्रकृतीत जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी येणारच आहेत. परंतु आपण जर कृष्ण भावनाभावित होऊन आपण भगवंताचे अंश आहोत, आपण भगवंतापासून आलं, जल, अग्नी, पृथ्वी, वायू, आकाश याच्यापासून, आपल्याला पंचतत्वापासून आपण बनलेलं आहोत. हे सत्यस्वरूप जेव्हा कळतं आपल्याला, आपण एक आत्मा आहोत, आपण एक ऊर्जा आहोत. आणि ऊर्जेला कधी मरण नसतं, आत्म्याला कधी मरण नसतं. आत्म्याला कोणी कापू शकत नाही, आत्म्याला कोणी तोडू शकत नाही, आत्म्याला कोणी भिजवू शकत नाही, आत्म्याला कोणी सुकू शकत नाही. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावकः न चैनम क्लयदयन त्यापूर्ण सुशी येते मारुता. वारासुद्धा त्याला सुकू शकत नाही, भिजू शकत नाही, कापू शकत नाही, जाळू शकत नाही आत्म्याला. म्हणून हे माहिती असतं जेव्हा आपण आध्यात्मिक प्रकृतीमध्ये येतो, स्थिर होतो तेव्हा. आणि जेव्हा भौतिक प्रकृतीमध्ये असल्याच्या नंतर आपल्याला जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी ह्या पीडा आपल्याला होणारच आहेत.
परंतु ज्यावेळेस आपण कृष्ण भावनाभावित होतो, आत्म्याचं नॉलेज आपल्याला येतं, आपल्याला दिव्यज्ञान ज्यावेळेस आपल्याला प्राप्त होतं गीतेमधलं, त्यावेळेस आपण स्थिरबुद्धी होतो, समदृष्टीने, समभावाने, समचित्ताने त्याच्याकडे पाहतो. आणि म्हणून जर आपल्याला या जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी याच्यापासून सुटायचं असेल तर आपल्याला आध्यात्मिक प्रकृतीमध्ये यावं लागेल. भगवंत काय आहे, आत्मा काय आहे, भगवंताची प्राप्ती कशी आपल्याला होऊ शकते, ज्ञान काय आहे, ते कुठून आलेलं आहे, भक्ती काय आहे, कर्म काय आहे, विभूती काय आहे, ईश्वर काय आहे, जीव काय आहे, प्रकृती काय आहे, काळ काय आहे, कर्म काय आहे, याचं नॉलेज आपल्याला केव्हा येतं, ज्यावेळेस आपण आध्यात्मिक प्रकृतीमध्ये येतो त्यावेळेस. आणि भौतिक प्रकृतीमध्ये तर आपण कंटिन्यू चाललेलोच आहोत. पैसा, सत्ता, संपत्ती, धन, द्रव्य, नातेवाईक, हे माझं ते माझं, विषय सुखाच्या मागे आपण धावत चाललो आहे. आपण विषय सुख म्हणजे शब्द, रूप, रस, गंध आणि स्पर्श याच्या मागे धावत चालतो. पण तो आध्यात्मिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला खऱ्या अर्थाने मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते. मोक्ष मिळतो म्हणजे आपल्याला आनंद मिळतो, सुख मिळतं, संपत्ती मिळते, आपल्याला आरोग्य मिळतं, आपल्याला यश मिळतं, आपले रिलेशन डेव्हलप होतात, आपल्याशी नातं प्रत्येकाशी आपलं घट्ट होतं, आपल्या व्यवसाय संबंधीचे अनेक प्रश्न आपले सुटून जातात. म्हणजे हाच आपल्याला मोक्ष मिळतो हे इथं आल्याच्या नंतर. म्हणून आपल्याला जन्म आणि मृत्यू, जरा आणि व्याधी याच्यापासून बाजूला व्हायचं असेल तर आपल्याला भगवद्गीतेला फॉलो करावं लागेल, भगवद्गीतेचं चिंतन करावं लागेल, कृष्ण भावना भावित व्हावा लागेल, दिव्य ज्ञान प्राप्त करावं लागेल आणि भगवंताच्या पदचिन्हावर, भगवंताच्या परमस्थितीला, भगवंताच्या आपल्याला वैकुंठ धामामध्ये, ऐश्वर्य धामामध्ये, नित्य धामामध्ये, गोलोक वृंदावनामध्ये जायचं असेल तर आपल्याला आध्यात्मिक प्रकृतीमध्ये यावं लागेल. त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने जीवन जगू, नाहीतर आपण जीवन जगणार नाहीत. आपण नरकविणीमध्ये जीवन जगल्यासारखं जगू, डिप्रेशनमध्ये जगू, ताणामध्ये जगू, तणावामध्ये जगू, आपण भयभीत होऊ, चिंताग्रस्त होऊ, अस्वस्थ होऊ, आपल्याला अनेक व्याधी निर्माण होतील, अनेक आजाराने आपण ग्रासून जाऊ. कधी आपण ज्यावेळेस भौतिक प्रकृतीमध्ये तमोगुणामध्ये राहू, रजोगुणामध्ये राहू, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं दुःख आपल्याला, दुःखाचे भोवरे आपल्या मागे येतील, दुःखाचा डोंगर आपल्यावर कोसळेल. म्हणून आपल्याला ह्या जीवनामधून खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रकृतीमध्ये येऊन भगवंताला जाणून घ्यावं लागेल आणि खऱ्या अर्थाने यशस्वी, सुखी, समृद्ध, सफल जीवन आपल्याला कधी मिळेल तर आपण गीतेला फॉलो केल्यानंतर. आणि एकदम शांत मन होऊन जातं, एकदम रिलॅक्स वाटतं, शांत वाटतं. कधी ज्यावेळेस आपण या चिडचिडीतून एकांतामध्ये येतो आणि भगवंताशी एकरूप होतो, भगवंताशी विलीन होतो, भगवंताशी संलग्न होतो, समर्पित होतो भगवंताशी, त्या ब्रह्मांडाशी कनेक्ट होतो, जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश याच्याशी कनेक्ट होतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपली ऊर्जा म्हणजे हाय लेवलला येते. आणि ज्यावेळेस आपण ही ऊर्जा आहे, कंटिन्यू आपली ऊर्जा हाय लेवलला असली पाहिजे. जसे आपण मोबाईलची बॅटरी असते, ती बॅटरी फुल चार्ज असल्याच्या नंतर काहीच प्रॉब्लेम येत नाही, आपण मोबाईल चांगला चालतो. परंतु आपली जर लो बॅटरी झालेली असेल तर मोबाईल चालत नाही. म्हणून आपली ऊर्जा जर हाय फ्रिक्वेन्सीला असेल तर 100% जीवनामध्ये जीवन जगायला मजा येते आणि सगळ्या काही गोष्टी आपल्याकडे कनेक्ट होऊन जातात. म्हणून आपल्याला भौतिक प्रकृतीतून बाहेर येऊन आध्यात्मिक प्रकृतीमध्ये जगलं पाहिजे आणि जीवनाला आनंद मिळाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, मानसिक शांती आपल्याला मिळालं पाहिजे, मानसिक समाधान मिळालं पाहिजे. सर्वात श्रेष्ठ संपत्ती काय असेल मित्रांनो, तर आपल्याला मानसिक समाधान आणि शरीर संपत्ती, आध्यात्मिक समाधान, मानसिक समाधान, भावनात्मक समाधान आणि शारीरिक समाधान ही सर्वात मोठी श्रीमंती आहे. ज्यावेळेस आपण दवाखान्यामध्ये जाऊ आणि एखादी पीडा आपल्या मागे लागलेली असेल, आजार आपल्या मागे लागलेला असेल, व्याधी आपल्या मागे लागलेली असेल तर आपल्या त्यावेळेस सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, धन, द्रव्य, पैसा, सोनं, चांदी काहीही नको म्हणतो आपण. फक्त मला शरीर चांगलं दे भगवंता असं म्हणतो, मला माझ्या शरीराने साथ दिली पाहिजे असं म्हणतो. त्यावेळेस आपल्याला हे सर्व गौण असतं,
सत्ता संपत्ती ऐश्वर्य धन द्रव्य पैसा नातेवाईक सगळं गौण असतं. फक्त आपण मागतो माझं शरीर चांगलं पाहिजे, बलशाली पाहिजे, सामर्थ्यशील पाहिजे, धाडशी पाहिजे, एकदम ताकदवान पाहिजे, बलशाली पाहिजे. असं केव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला दुःख लागते, व्याधी लागते, आजार लागतो. त्यावेळेस सर्वात मोठी जास्त श्रीमंती काय असेल, लाखो करोडो रुपये देऊन सुद्धा मिळत नाही. एक अंगठा कापून घेतलं तर आपल्याला लाख रुपये दिलं तरी आपण म्हणतो नको, मला अंगठा माझा मलाच राहू. म्हणून एक एक किडनी, एक एक आपलं हृदयाचं किंवा एक एक लंग्स, एक एक आपले पार्ट जर अवयव पाहिले आपण शरीरात तर लाखो करोड रुपये देऊन सुद्धा येत नाहीत. पण सर्वात मोठी श्रीमंती काय असते तर ते आपले शरीर असतं. म्हणून शरीराला जर समाधान लागत असेल, मनाला समाधान लागत असेल, आध्यात्मिक, भावनात्मक, शारीरिक आणि मानसिक समाधान खूप गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. कारण लोक धावत चालत आहेत, लोक कंटिन्यू स्पर्धेमध्ये आहेत, तणावामध्ये आहेत, ताणामध्ये आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, अस्वस्थ आहेत, काळजीमध्ये आहेत, चिंतामध्ये आहेत. का आहेत? त्या भौतिक सुखाच्या मागं धावत आहेत. 100% धावलं पाहिजे, परंतु त्याला एक लिमिटेशन आहे. कुठंतरी आपण स्थिर झालं पाहिजे, कुठंतरी आपण आपले एक हे बनवला पाहिजे, नियम बनवला पाहिजे. कुठं किती कसं त्यावेळेस आपण जीवनाला खऱ्या अर्थाने उपभोग घेऊ शकतो, जीवनाचा आनंद घेऊ शकतो. नाही तर ते जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. किती मौल्यवान जीवन भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे. रचनाकार काय असेल ते भगवंत त्याने आपल्याला हे मौल्यवान जीवन दिलं आहे जगण्यासाठी, पण तो आपण जगत नाही. तर आपण फक्त आणि फक्त जगण्याचा उपयोग घेत नाही तर काहीतरी व्यर्थ जीवन जगल्यासारखं जगू. म्हणून कंटिन्यू चांगलं जीवन जगायचं असेल तर आपल्याला आणि अनेक प्रश्नाची उत्तर आपल्याला जर सापडायचं असतं तर भगवद्गीता आहे. माझं मार्गदर्शन घेण्याची गरज नाही, सल्ला घेण्याची गरज नाही. गीता उघडा, कोणत्याही पानावर कोणतेही वाचा, तुमची मेमरी शार्प होईल आणि खऱ्या अर्थाने मानसिक समाधान, सात्विक समाधान, भावनात्मक समाधान, शारीरिक समाधान, आध्यात्मिक समाधान आपल्याला केव्हा लाभेल? ज्यावेळेस आपण भगवंताशी कनेक्ट होऊ, या ब्रह्मांडाशी कनेक्ट होऊ, निसर्ग नियमानुसार कनेक्ट होऊ, निसर्गाचा नियम काय सांगतो याच्याशी कनेक्ट होऊ, तेव्हा आपल्या खऱ्या अर्थाने समाधान मिळेल, सुख मिळेल, शांती मिळेल, जीवन समृद्ध होईल, सफल होईल आणि जीवन जगायला मजा येईल. म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो खऱ्या अर्थाने भगवद्गीतेवर होता. भौतिक प्रकृतीत न जगता, विषय सुखाच्या मागे न लागता, आपल्यामध्ये तमोगुण आणि रजगुण न वाढता सत्वगुण वाढला पाहिजे आणि जीवनाला आपल्याला एक यशस्वी जीवन, सफल जीवन आपण जगलं पाहिजे. हा व्हिडिओ मागचा उद्देश होता. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो आपल्याला तर 100% लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आध्यात्मिक व्हिडिओ असतात, भगवद्गीतेवरचं खूप चिंतन असतं आपण या माध्यमातून करत असतो. कारण का भगवद्गीता वाचायला कोणाला वेळ मिळत नाही. पुस्तक वाचायलाच लोक आता निगेटिव्ह झालेत, पुस्तकच वाचत नाही. पुस्तक वाचायचा कंटाळा येतो, झोप येते मला म्हणतो. परंतु जे पुस्तकातून ज्ञान मिळतं ते कुठंच मिळत नाही. म्हणून आपण कंटिन्यू गीता वाचली पाहिजे आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. कारण गीता वाचायला वेळ मिळत नाही, पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाही. म्हणून याच्या माध्यमातून जर आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लोकांना 100 लोकांना तरी 2 जरी लोक याच्यामधून पॉझिटिव्ह झाले तरी ती पावती आपल्याला मिळेल. भगवंताचे आपण एक प्रचार प्रसार करू गीतेचा, जेणेकरून तो भगवंताला भक्त प्रिय असतो. भगवंत सांगतात गीतेमध्ये की जो माझा प्रचार आणि प्रसार करतो तो भक्त मला प्रिय असतो. म्हणून आपण सुद्धा हे शेअर केलं पाहिजे. ते तुम्ही भगवंताला प्रिय होणार. कारण आपण जे देतो तेच आपल्याला मिळतं. जे तुम बाटोगे वही तुम्हारे पास बेहिसाब होगा. कितीतरी पटीने मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे रिटर्न येत असतं. म्हणून आपण हे शेअर केलं पाहिजे. हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी, हरे कृष्ण.